त्रिपुरारी त्रिपुरांतकारी भानु शशे भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, हे अध्यात्म कलियुगातले चॅनल आजपर्यंत जर अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केले नसेल, फक्त कुठल्या तरी व्हॉट्सअप ग्रुपवरती लिंक घेऊन आपण ते पाहत असाल तर मित्रांनो प्लीज आपण हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून सर्वप्रथम जो व्हिडिओ अपलोड होईल तो आपल्याला डायरेक्ट पाहता येईल, नोटिफिकेशन येईल, ग्रुपवर येण्याची वाट पाहावी लागणार नाही। मित्रांनो, कधी कधी कामाच्या गडबडीत हे झालेले व्हिडिओ मी इतर ग्रुपमध्ये किंवा व्हॉट्सअपवरती शेअर करण्याचा वेळ मिळत नाही किंवा लक्षात असत नाही, त्यामुळे कदाचित तो आपल्याला पाहता येत नाही, मग आपल्याला मेसेज करावे लागतात। जर आपण स्वतः तो लाईक केला असेल, सबस्क्राईब केला असेल आणि बेल आयकॉन दाबलं असेल तर तो आपल्याला मिळू शकतो। तर मित्रांनो, आपण हे आपले चॅनल सबस्क्राईब करा। आपले प्रेम मला मिळत आहे, आपण स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असा जे लिहितात कमेंटमध्ये, त्यामुळे मलाही उत्साह येतो। मित्रांनो, आम्ही सुद्धा खूप कष्टाने हे व्हिडिओ करतो, याचा नक्की लाभ घ्या। हे साप्ताहिक राशी भविष्य असणार आहे, हे 7 ते 13 ऑक्टोबर 2024 चे असणार आहे, नक्की पहा। 7 ते 13 ऑक्टोबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य कुंभ राशी। सध्याचे आपले ग्रहयोग व गोचरी ग्रहांचे भ्रमण हे चांगले आहेत, शुभकारक आहेत। त्यामुळे कुठल्याही व्यापार व्यवसायामध्ये आपल्याला डोळे झाकून यश मिळेल, परंतु प्रयत्न करावे लागतील। यश मिळणारा योगकारक ग्रह आहेत म्हणून आपण बसलात आणि होऊन जाईल असं होणार नाहीये। आपण प्रयत्न करा। हे ग्रह योग जेव्हा चांगले असतात त्यावेळी आपण काही विशेष प्रयत्न करता किंवा विशेष काही गोष्टी करता, होत नसलेल्या गोष्टी पुन्हा करण्याचा प्रयत्न करताना मित्रांनो, त्यावेळी आपल्याला त्या ग्रहांची उत्तम साथ लाभून ते काम पूर्ण होते, जे निराशाने आपण खूप दिवसांपासून सोडलेले असते किंवा आपण करत नसतात, थांबवलेले असतात, स्टॉप असतात। तर अशी कामे आपण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, नक्की आपल्याला त्याच्यात चांगला रिझल्ट मिळेल। व्यवसाय वृद्धी करता येईल, व्यापारामध्ये नवीन काहीतरी करण्याचा नियोजन करण्याचा विचार असेल, काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा विचार असेल, बदल घडविण्याचा असेल, काही नवीन मशिनरीज घ्यायच्या असतील किंवा यंत्र घ्यायचं असेल, नवीन स्टाफ ठेवायचं असेल किंवा त्याच्या ऑफिसमध्ये आपल्या व्यापाराच्या ठिकाणी काहीतरी वेगळं इंटिरियर डिझायनिंग करायचं असेल, ते सुद्धा आपण चांगल्या प्रकारे करू शकता। आणि याची छाप, याचा लाभ होणारच आहे, याची छाप ग्राहकांवरती पडून त्याचा आपल्याला दुप्पट रीतीने लाभ होणार आहे। एखादा आपल्याला पदाची उन्नती या सप्ताहात होऊ शकते, उच्च पद मिळू शकते आणि त्याचप्रमाणे उच्च लोक जी आहेत, चांगली लोक आहेत, प्रतिष्ठित लोक आहेत, त्या प्रतिष्ठित लोकांची सुद्धा आपल्याला चांगली साथ लाभणार आहे, त्यांचे आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे, त्यांच्यामुळे आपल्याला चांगले लाभ होत राहतील किंवा आलेल्या अडचणींवरती ते आपल्याला मात करण्यासाठी मदत करतील किंवा ते आपल्या आलेल्या अडचणी सोडवतील किंवा आलेल्या अडचणीसाठी आपण त्यांच्याकडनं मदत सुद्धा घेऊ शकतो आणि त्यांच्या मदतीने अडचणी दूर होतील। एकंदरीत चांगल्या गोष्टी आहेत आणि चांगल्या गोष्टी घडतील, नवीन ओळखी होतील, नवीन ओळखीतून आणि आपल्याला लाभ होत राहतील। परंतु व्यवसाय संबंधित वेगळं काही करायचं असेल, अडलेली कामं जी राहिलेली पूर्ण करायची असेल तर हा काळ उत्तम आहे, याच्यासाठी आपण प्रयत्न करा, नक्की आपल्याला लाभ होईल। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 12 आणि 13, शुभ अंक असणार आहे 7 आणि रंग असणार आहे क्रीम कलर, याचा आपण नक्की लाभ करून घ्या, लाभ होईल। आपल्या राशीप्रमाणे आपल्याला जी ह्या सप्ताहामध्ये रेमेडीज करायची आहे, तर आपल्याला माहिती आहे की सध्या आता नवरात्र उत्सव सुरू आहे आणि नवरात्र उत्सवामध्ये आपण ज्या ज्या काही देवी उपासना करतो त्याचा आपल्याला लाभ होतो। जर आपल्याला अभ्यासात अडचणी येत असतील तर आपण सरस्वतीची उपासना करा, या कुंदेंदू हा जो श्लोक आहे तो म्हणा किंवा प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचा रोज पाठ करा। धनासंबंधित एखादाचा प्रश्न असेल तर आपण महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करा किंवा महालक्ष्मी अष्टक दिवसातून 8 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा, 3 वेळा म्हणायचं तर प्रतिवेळी 8 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा, म्हणजे सकाळ दुपार। एक काले पडे नित्यम महापाप विनाशनम, द्विकालमिया पडे नित्यम धनधान्य समन्विता, त्रिकालमिया पडे नित्यम महाशत्रू विनाशनम असं सांगितलं। तर तिन्ही काळामध्ये आपण 8 वेळा तो प्रयत्न करा म्हणण्याचा, आपल्याला नक्की त्याचा लाभ होईल। महाकालीची सुद्धा उपासना करत असेल तर आपल्या कुलदेवतेचा जप करा, नक्की आपल्याला त्याचा लाभ होईल। मित्रांनो, आपल्या राशीप्रमाणे मी आपल्याला या नवरात्रीतल्या उपासना सांगितल्या आहेत, आपण मुद्दाम करा, याचा नक्की लाभ होतो। कारण नवरात्रीमध्ये हा जागरांचा दिवस असतो आणि या नवरात्रीमध्ये आपण जे काही लहान लहान अनुष्ठान सुद्धा करतात ना, त्या लहान अनुष्ठानाचे आपल्याला शतपटीने फळ मिळतं।
आणि ज्या काही सिद्धीसाठी, सिद्धी प्राप्त करण्यासाठी आपण एखादी गोष्ट करताना त्याची सिद्धी सुद्धा प्राप्त होते. म्हणजे सिद्धी हेतू एखादं अनुष्ठान केलं असता त्याच्यात सिद्धी प्राप्त होते. या नवरात्रीच्या काळात तुम्ही विचार करणार नाही, नवरात्रीचं देवीचं करतात, त्यासोबत लोक गुरुचरित्राचं पारायण सुद्धा करतात, इतर देवीची अनुष्ठानं करतात, शंकराची आराधना करतात, विष्णू वल्लभाची सुद्धा आराधना करतात. तर का करतात? तर हा जो 9 दिवसांचा जो काळ आहे नवरात्रीचा, शारदीय नवरात्रोत्सव, हा फक्त देवीसाठी नाहीये, तर सिद्धी ही देवी दाता आहे. म्हणजे सिद्धिदाता ही देवी असल्या कारणाने सिद्धिकारक ज्या काही गोष्टी आपण करतात त्याचा लाभ होतो. या काळामध्ये आपण मुद्दाम महालक्ष्मी अष्टक किंवा आपल्या कुलदेवतेचा सतत जप करा. या महालक्ष्मी अष्टक जर सिद्ध झाले तर त्याचा आपल्याला भरपूर लाभ होतो लक्ष्मी प्राप्तीसाठी. मित्रांनो, अजूनपर्यंत हे आपले चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो शेअर करा. त्यांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी दूर होतील, त्यांना, तुम्हाला आणि मलाही त्याचा लाभ होईल. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि हे नवरात्री शारदीय उत्सवाच्या दसऱ्याच्या पुन्हा एकदा आपल्याला हार्दिक शुभेच्छा.